तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजचं आमचं ट्रिपचं ना लाईव्ह लोकेशन आहे, म्हणजे आम्ही आता सध्या उटीमध्ये आहे आणि आम्ही इकडे उटीमध्ये आता रात्री आलो होतो। पूर्ण रात्रीचा प्रवास होता, पूर्ण डोंगरावर बस चढून आली आणि जेव्हा वरती बस आली एवढी थंडी वाजायला लागली, समजून गेलो आता उटीमध्ये। पण तेव्हा रात्रीचं काय असे काही व्ह्यू दिसले नाही। पण मग तुम्हाला पाहायचं का उटीमध्ये नेमकी आहे काय, म्हणजे पैसा वसूल कार्यक्रम, एवढं क्वालिटी व्ह्यू आणि एवढं भारी ना, डायरेक्ट नाद खोळा। आता आम्ही सध्या पूर्ण वरती डोंगरावरती, तुम्ही घरांचे अरेंजमेंट ते सगळं पाहू शकताय। आता आज आम्हाला दिवसभर ना पूर्ण उटी फिरायची, म्हणजे पाहू आता डोंगर घर आमची कॉलेजची बस लावली तिथं। तर मग तुम्ही ना व्हिडिओ कंटिन्यू आहे ना शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज पूर्ण उटी एक्सप्लोर करायची आपल्याला। तर चलो। तर मित्रांनो, आमचं सगळ्यांचं फायनली पूर्ण आवरून झालंय आणि इट्स टाइम टू आता नाश्ता केल्यानंतर आता आम्हाला पुढच्या लोकेशनला। तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू पाहत राहा। तर इथूनच एवढं भारी लोकेशन दिसून राहिलं ना, बाहेर मी तुम्हाला घाटामध्ये दाखवणार आहे कसं काय सगळं दिसतंय। चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू। नाश्त्याला काय नाश्त्याला नाश्ता करू एक्सक्यूज मी। तर मित्रांनो, एवढे नाश्ते डायरेक्ट हे काय माहित नाही, मेंदू वडा, इडली, ब्रेड, हे परत चॉकलेट बी दिली, चॉकलेट दाबून आणि फुल नाश्ता मारून टाकू विषय। तर मित्रांनो, असा नाश्ता केला, या महिलेचा नाश्ता आहे, पुरेच्या पुरे ब्रेड आणि त्याच्यातच टाकले, पोरांनी उष्ट टाकले, खायला प्यायला मोकार होतो, फळ, जॅम, बटर, हे ज्यूस, पार म्हणजे खतरनाक नाद खोला नाश्ता झाला। तर मित्रांनो, सगळे पोरं पुढे गेले, तुम्ही वातावरण पाहू शकता, एकदम क्लीन आणि भारी वातावरण आहे। आता सगळे पोरं गेल्यामुळे आता आम्हाला दोघांना शेवट पाय जायची गरज झाली, कृष्णा आणि मी। तर चला आता जाऊ फायनली आपण बॉटॅनिकल गार्डन। तर मित्रांनो, फायनली पोरं जाऊन तिथं थांबले, तिथं 100 रुपये तिकीट आहे। आता 100 रुपये तिकीटचं काही नाही, माझं एवढं म्हणणं, आता आमच्याकडून 14,500 रुपये फी घेतली ना, तर तिकीट यांनीच काढायचे ना, आम्हाला तिकीट काढायचे झटे झटे काय आता बोलायचे, जाऊ द्या आता आहे घेऊ तिकीट काढू आणि जाऊ मध्ये। काय करायचं तर दाखव तिकीट, 100 रुपयाचं तिकीट मारून प्रत्येकाचं। फायनली मध्ये एंटर केलंय बॉटॅनिकल गार्डन। आता काय तसं भारी बर का, आणि तर 2 हिरोईन दिसत आहे का, न्यू ग्रोइंग इमर्जिंग हिरोईन्स टेकिंग फोटो इनसाइड द बॉटॅनिकल गार्डन, सो मोटिवेटिंग और फाउंडेशन जास्त दिसतंय मग काय कुठं पाय फुलांचा बारके भारी भारी फुले विल्लू भारी, आपल्याकडे नसतं काय एंथुरियम, सिल्वर डस्ट पाय भारी रे, डस्ट आहे पाय त्याच्यात, सिल्वर डस्ट। 3 न्यू इमर्जिंग हिरोईन्स आर कमिंग। खूप छान आहे का, फाउंडेशन एवढं छान नाही तुमच्या चिडली पा के पोरं हरवली होती, आम्ही याला शोधित तिकडे गेलो आणि पहिले इकडे फोटो गाडीत बसले, काय करणार। मित्रांनो, बैल पोर आहे ना, नुसते फोटो काढाय कुठले, कुणी एवढं भारी ते बॉटॅनिकल गार्डन पाहायला आले ते कुणी पाहिनच, आणि नुसते फोटो काढू राहिले। आपलं म्हणजे व्हिडिओ मध्ये आपलं बॉटॅनिकल गार्डन आपण एक्सप्लोर करू आणि आनंद घेऊन येते, काय नुसते फोटो काढून काय करायचे, एवढा आपला स्पेशल व्हिडिओ तयार राहिला, फोटोत काय जीव अटकायचा नाही का। चला चायला काय युनिक कर तयार करते ते बाबू, आवाज होतोय लई, लगेच पानं आले पा, बाकी मेंटेनन्स आणि यस इंडिया
जय हिंद जय भारत. इंडियाचा मॅप आहे एवढा मोठा डायरेक्ट. तमिळनाडू आम्ही आता सध्या इथं आहे. आम्ही महाराष्ट्रामधून आलोय तिकडून. यू आर हिअर म्हणजे आज आपण इथं आहे. मग राहिलंच काय आपण कुठून आलोय? आपण महाराष्ट्रामधून इथं आलोय. आपण तमिळनाडू आता सध्या आपण इथं आहे. म्हणजे आता आपल्याला जायचं कर्नाटकला. इकडे एवढं एक्सप्लोर करायचं. पण मग सारखे नाही भारी आणि क्वालिटी काही विषयच नाही. ते कृष्णाच फोटो मेंटेनन्स लय तगडा येत. त्याच्यामुळे जेवढं भारी गार्डन राखलंय त्यांनी. काय रुद्राक्ष झाडे घे बारा. खरं आहे का टीप? तुला काय माहिती? होय. अरे बेटे मौज गर्दी. हे रुद्राक्षाचं झाड आहे. म्हणजे आपण जे गळ्यात रुद्राक्ष घालतो त्याचे झाड आहे. आता सध्या सीझन नाही रुद्राक्षांचा. खाली आता खरा व्ह्यू दाखवणार मी तुम्हाला. आता खरा व्ह्यू पाहायचंय का तुम्हाला? व्ह्यू क्वालिटी तुम्ही पण नक्की यावं इथं. एक नंबरचा पूर्ण बॉटॅनिकल म्हणजे गव्हर्नमेंट बॉटॅनिकल गार्डन. आम्ही तिथे स्टे केला होता. तिथून काही मिनिटाचं अंतरावर होतं. एकदम भारी ना. आता आमचं पूर्ण पाहून झालंय. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करायचे. चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहता. व्हिडिओ कंटिन्यू पहा. चला आपण जाऊ. त्यांची फील्ड दाखवायला नाही राहिले का कसं तिथं ते सॉइल कन्झर्वेशन कशी करताय, कसं काय मॅनेजमेंट आहे, काय काय टेक्निक वापरताय सगळं आता आम्हाला ते दाखवायला नाही राहिले. तर चला आपण आता पाहू. हळूहळू चला रे. आद्या लुटू नको. आद्या बोललं नाही हळूहळू हळूहळू. वातावरण चलो. टेक्निकल असिस्टंट. My qualification is B computer science, MBA computer science, and MSc environmental science. Okay. त्यांना लेक्चर दिला आता आपण पाहून घ्या. निघा असे. चला पाहून घ्या आता जे ऐकलं ते पाहून घ्या. हा कोणता कंटूर रे? हापून आहे. फुलमून कुठे? फुलमून असला का 7 जन्म एकच बायको भेटत. फुलमून नाही मुनवरचा खड्डा आहे. चंद्रावर आनंद सुटले. देवाचं आहे पायापड. अरे आपल्याकडे नाव ठेवू दे तसं आहे. हा पायापड तू. चलो सर आम्ही शेवट राहतोय. बाकीच्यांना गोळा करून आणतो ना. तर मित्रांनो आमचं ते सॉइल अँड वॉटर रिझर्व ते कन्झर्वेशन ते स्टेशन होतं ते पाहून झालं. आणि आम्ही आता सध्या आलोय बोटिंग करायला. म्हणजे कृष्णाबाई एक्सप्लोरिंग द उटी. चला लॉंग व्हिडिओ बनवून राहिलो बस बाकी काही नाही माहिती. मित्रांनो फुल मजा आली. एकदम भारी नाटकोळा कार्यक्रम झालाय. यायचं नव्हतं चाललं होतं पण फायनली आल्यानंतर ना एकदम भारी म्हणजे व्हिडिओला कंटेंट भेटलं. आणि एक लडकी पुरगी सापडली. आपल्याला भागरे येतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आमची बोट राईड सक्सेसफुल ठरली. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचे. कारण लय मजा आली एक नंबर. तुम्ही उटीला आले तर नक्की बोट राईड करायला. आणि चलो आता अभी हम या व्हिडिओ एंड करते. म्हणजे आपण आता व्हिडिओ इथं संपून टाकू आणि भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. आज चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.